बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बाजारातील भेसळयुक्त तूप आणण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा अस्सल सुगंधी आणि रवाळ साजूक तूप. सर्वात आधी 1 किलो लोणी घ्या. हे लोणी 2 वेळा चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून त्याचा आंबटपणा निघून जाईल. त्यानंतर लोणी चांगलं मळून अगदी मऊ पेस्ट सारखं करून घ्या आणि उरलेलं पाणी पूर्णपणे निथळून घ्या. आता एका स्टीलच्या भांड्यात हे लोणी मध्यम आचेवर वितळायला ठेवा. स्टीलच्या भांड्यात तूप तळाला चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहा. हळूहळू लोण्याचे रूपांतर तुपात व्हायला लागेल. जेव्हा जवळपास 80 ते 90% तूप तयार होईल तेव्हा त्यात एक छोटा चमचा मेथीदाणा टाका. मेथीदाण्यामुळे तुपाला सुरेख दाणेदार टेक्स्चर आणि सुंदर सुगंध येतो. मेथीदाणा टाकल्यानंतर फक्त 5 मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतरही भांड्याच्या उष्णतेमुळे तुपाची शिजण्याची प्रक्रिया सुरूच असते, त्यामुळे मेथीदाणे जळणार नाहीत याची काळजी घ्या. म्हणून गॅस बाहेरून विकत आणलेल्या तुपापेक्षा या पद्धतीने बनवलेलं तूप कितीतरी पटीने अधिक स्वादिष्ट, शुद्ध आणि उत्तम आरोमा देणारं असतं. तुम्ही स्वतः बनवून बघा, टेस्ट करून कम्पेअर करून बघा, तुम्हाला नक्कीच यामधला डिफरन्स कळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.